नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या जंगल कुकिंग विथ सचिन या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आपण एक स्ट्रॉबेरीची अनोखी आणि अशी भन्नाट एक रेसिपी बनवणार आहोत. तर बघा, ही स्ट्रॉबेरीची बाग पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. इथे कोणत्याही खताचा किंवा कसल्याही रासायनिक औषधाचा वापर केलेला नाही. पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी पिकवलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर मंडळी, हेच खरं शेतकऱ्याचं यश आहे, शेतकऱ्याचं मिळालेलं फळ आहे त्याला. स्ट्रॉबेरी तोडताना हा अनुभव खूपच वेगळा व अविस्मरणीय वाटतो. पहिल्यांदा हातात स्ट्रॉबेरी घेतली आणि खरंच खूप छान वाटलं. हा लालसर रंग, रसरशीतपणा पाहूनच तोंडाला पाणी सुटले. खरं तर इथं आले की तुम्हाला समजेल आपल्या शेतीची ताकद किती मोठी आहे. तर मंडळी, एक छोटंसं गीत सादर करतोय स्ट्रॉबेरीबद्दल. शेतातील लाल सोनेरी आमची ताजी स्ट्रॉबेरी, शेतातील लाल सोनेरी आमची ताजी स्ट्रॉबेरी, हातांनी जपली मायेने वाढवली, निसर्गाची लेक आमची परी. जंगलातून गोडवा नेला झऱ्याचं पाणी चाखून गेला, जंगलातून गोडवा नेला झऱ्याचं पाणी चाखून गेला, सह्याद्रीचा सुवास घेऊन दुबईच्या स्वप्नांना भिडला, सह्याद्रीचा सुवास घेऊन दुबईच्या स्वप्नांना भिडला, दुबईच्या स्वप्नांना भिडला. आता दुबईची फेवरेट झाली आमची ही स्ट्रॉबेरी, शेतकऱ्यांच्या हाताने फुलली जगाची शान झाली भारी. हवा झाली आता तिची जगात, सर्वांनी म्हटलं वाह क्या बात. तर मंडळी, हे गीत कसं वाटलं तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला जाऊया पुढे. स्वच्छ, थंड आणि नितळ पाणी, निसर्गाचा नजारा तुम्ही इथे या बघू शकता. निसर्गाची कमीच खूप न्यारी वेगळी आहे. असं वाटतंय की निसर्गाने आपल्यासाठी झरा तयार करून ठेवला आहे. तर मंडळी, जंगलात आलं की सगळ्या गोष्टी एकदम जिवंत वाटतात. पानावरचं थेंब थेंब पाणी, जमिनीवरचा कोरडेपणा व डोंगराच्या कड्यामधून वाहणारं हे स्वच्छ असं गार पाणी, हेच खरे आयुष्याचं सौंदर्य आहे मित्रांनो. निसर्गातील हा अनुभव घ्यायचा म्हणजे एकदम मनाला शांत करणारं एकदम असं वातावरण इथं आपलं तयार होतं. मनाला शांतता भेटते. तर मंडळी, आता आपण स्ट्रॉबेरी धुवून घेणार आहोत. तर मंडळी, आता सर्वप्रथम आपल्याला दगड स्वच्छ असा धुवून घ्यायचा आणि त्यावर पाणी ठेवायचे, जेणेकरून आपली स्ट्रॉबेरी यावर मस्त आणि सुरक्षित राहील. तर मंडळी, हे बघा, ताज्या स्ट्रॉबेरीचे तुकडे, प्रत्येक तुकड्यात किती रस भरलेला आहे. तर ही कापलेली स्ट्रॉबेरी झऱ्याच्या पाण्यात आपण धुणार आहोत आणि तिला एक नवसंजीवनी आपण देणार आहोत. आता आपण या स्ट्रॉबेरीच्या तुकडे आपण बारीक भाजून करणार आहोत.
तर अशा प्रकारे आपल्याला स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. तर मित्रांनो, ही कापलेली स्ट्रॉबेरी आता आपण धुणार आहोत. तर मंडळी, आता आपण दगडाचा वापर करून स्ट्रॉबेरी ठेचणार आहोत. हा आहे आपला जंगली पाट. बघा किती सुंदर असा आपला दगडी पाट आहे. तो आता आपण व्यवस्थित असा धुणार आहोत. आणि ठेचायला पण आता आपल्याला बघा किती मस्त असा गोल गोटा सापडलाय. आता याचा वापर करून आपण स्ट्रॉबेरी ठेचणार आहोत आणि स्ट्रॉबेरीची मस्त अशी बारीक पेस्ट करणार आहोत. आता या दगडाचा वापर करून आपण स्ट्रॉबेरी ठेचून बारीक करणार आहोत. मस्त अशी आपली स्ट्रॉबेरीची पेस्ट तयार होणार आहे. दगडावर स्ट्रॉबेरी ठेचताना खूप मजा येते, कारण असा अनुभव कधी शहरात घेणं शक्यच नाही. त्यामुळे असा अनुभव आपण घ्यायला पाहिजे. तर मंडळी, आपली पेस्ट तयार झालेली आहे. तर आता या पेस्टला आपण मडक्यात टाकतोय. पण मडकं गार होण्यासाठी एका झऱ्याच्या कुंडात आपण ठेवलंय. तुम्ही बघताना हे नैसर्गिक रेफ्रिजरेटर आहे. तर आपण त्यामध्ये आपलं मडकं ठेवलेलं आहे. आता वेळ आली, आपण गावठी म्हशीचं दही मडक्यात टाकणार आहोत. बघू शकता, आपण मडक्यामध्ये दही टाकून आता आपण दही आणि स्ट्रॉबेरी मिक्स करतोय. दह्याचा वास इतका सुंदर आहे की खूप भारी वाटते. गोडसर खमंग ताजेतवाने असं वाटते की दही आणि स्ट्रॉबेरीचं मिलन निसर्गानेच आधी ठरवले. आता आपण एक काठीने दही आणि स्ट्रॉबेरीच्या तुकड्याचं मिश्रण एकदम मस्त असं करणार आहे. बघू शकता तुम्ही. जसं आपण मिश्रण करायचं दह्याचं आणि स्ट्रॉबेरीचं. तुम्ही बघू शकता किती मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. एक नंबर असं स्ट्रॉबेरी
आणि दही याचा रायता झालेला आहे आपला, बघू शकता तुम्ही. दहा मिनटं थांबायचं आहे, पण त्यावेळेत मी झऱ्याजवळ जाऊन एक विचार करत होतो की इतकं साधं आणि सुंदर आयुष्य आपण काय विसरलोय. तर मंडळी, निसर्गाचा आपण आनंद घेतला पाहिजे. आता आपण मडकं घेणार आहोत आपल्या रेफ्रिजरेटरमधून. हा आहे निसर्गातला रेफ्रिजरेटर. तर मंडळी, हा थंडगार चविष्ट स्ट्रॉबेरी रायता आणि त्याचा गुलाबी रंग, या रायत्यामध्ये स्ट्रॉबेरीचा गोडवा, दह्याचा गारवा आणि झऱ्याच्या पाण्याची शुद्धता आहे, बघू शकता तुम्ही. आता बघा, आपण झऱ्याच्या पानावर स्ट्रॉबेरी रायता सर्व केलाय. या पानांमुळे त्याला नैसर्गिक सुगंध मिळतो. रायता घेताना मनात विचार येतोय, असा पदार्थ 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणे अशक्यच आहे. तर मंडळी, ही स्ट्रॉबेरी आता दुबईमध्ये पोचलेली आहे. तिथेही लोक या गोडसर चवीचं कौतुक करतात. आपल्या मातीतून उगवलेल्या या स्ट्रॉबेरीच्या पिकाला जगभर मान्यता मिळते आणि याचा अभिमान खूप वाटतो. तुम्ही अशा शेतमालाला पाठिंबा द्या आणि आपल्या स्थानिक उत्पादनांचा सन्मान करा. मंडळी, निसर्गाशी जोडलेला प्रत्येक क्षण खूप मौल्यवान आहे. आजचा हा स्ट्रॉबेरी शेताचा अनुभव, जंगलात बनलेली रेसिपी आणि निसर्गाचा आनंद, या सगळ्याचं खूप मोठं महत्त्व आहे. तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा असेल तर जरूर वेळ काढा, निसर्गाच्या कुशीत जाऊन स्वतःला पुन्हा शोधा. ताज्या गोडसर स्ट्रॉबेरी महाराष्ट्रातून थेट दुबईपर्यंत पोचलेली आहे. तर हा एक अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी. तर मंडळी, व्हिडिओ कशी वाटली जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीसाठी आणि अशाच अनोख्या गोष्टींसाठी.